शून्य मला कुठल्या बी आकड्याच्या पाठीमागं थांबवा, त्याची किंमत वाढन भाऊ. डॉन म्हणतात डॉन. जय शिवराय मित्रांनो तुमच्या डिमांडवरती आज आपण लाईट मोशनमधनं व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर मित्रांनो लई दिवसात आज लाईट मोशनमधनं व्हिडिओ आणला आहे. जर तुम्हाला आवडला असेल आणि अजून लाईट मोशनमधनं व्हिडिओ पाहिजे असतील तर मला कमेंट करून नक्की कळवा. तर मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपलं जे काय लाईट मोशनचं ॲप्लिकेशन असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे. लाईट मोशनला ओपन केल्यानंतर आता मित्रांनो सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं आहे आणि जे काही प्रोजेक्ट मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेत ते प्रोजेक्ट तुम्हाला सगळ्यात अगोदर इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत. ओके, इम्पोर्ट केल्यानंतर मित्रांनो आपला जो काही बिटमार्क प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता बिटमार्कमध्ये सगळे जे काही लिरिकचे ॲडजस्टमेंट वगैरे आहे सगळे इफेक्ट वगैरे लावूनच मी दिलं आहे. आणि जर मित्रांनो या लिरिकचा कलर तुम्हाला चेंज करायचा असेल तर सिम्पली टेक्स्टला सिलेक्ट करायचं आहे, कलरवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही कलर तुम्हाला पाहिजे असेल तर तो कलर तुम्ही इथं सेट करू शकताय. तर मित्रांनो आता व्हिडिओ बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. सुरुवातीला आल्यानंतर प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्ही ज्या पण फोटोचा व्हिडिओ बनवणार आहे सिम्पली त्या फोटोला इथं सिलेक्ट करायचं आहे. फोटोला सिलेक्ट केल्यानंतर फोटोची जी काही लेंथ असणार आहे ती लेंथ तुम्हाला एकदम लास्टपर्यंत अशी वाढवून घ्यायची आहे. ओके, लास्टपर्यंत वाढवल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला जे काही डबल बीट मार्क इथे दिसतात जवळजवळ बघू शकता 2 बीट आहेत. सिम्पली तुम्हाला 10.21च्या बीटवरती यायचं आहे. फोटोला सिलेक्ट करून सगळ्यात अगोदर इथं तुम्हाला फोटोला स्प्लिट करायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बघू शकताय पुढची जी काही बीट आहे त्याच्यावरती जाण्यासाठी हा जो काही तुम्हाला ऑप्शन दिसतो याच्यावरती क्लिक करायचं, फोटोला सिलेक्ट करून ह्यामधल्या ऑप्शनवरती क्लिक करून या प्रकारे तुम्हाला पुढं जायचं आहे आणि इथं असंच फोटो स्प्लिट करायचा आहे. फोटो स्प्लिट केल्यानंतर आता मित्रांनो पहिला जो काही फोटो आहे याला साईडला तुम्हाला असं लॉंग प्रेस करून धरायचा आहे आणि एकदम खालच्या बाजूला तुम्हाला एक मी HDR-CC इफेक्ट दिला आहे. सिम्पली त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला असं सेट करायचं आहे. ओके, तर इथे बघू शकता जी काही म्युझिकची आपली लेअर आहे ह्याच्या खालच्या बाजूला असं सेट करायचं आहे. बघू शकता आपला सुरुवातीला फोटो असा होता आणि एकदम HDR-CC इफेक्ट लागला की एकदम HD फोटो जातोय. तर मित्रांनो या प्रकारे जेवढे पण फोटो आपण इथं कट केलेत त्या सगळ्या फोटोला तुम्हाला या प्रकारे जेवढं आपली HDR-CC इफेक्ट आहे त्याच्या खालच्या बाजूला तुम्हाला सेट करायचं आहे. ओके, तर सगळे फोटो मी इथं सेट करून घेतो. तर मित्रांनो फोटो सेट केल्यानंतर एक गोष्ट तुम्हाला सांगायची राहील ती म्हणजे फोटोला फिल स्क्रीनला सेट करायचा आहे. त्यासाठी मित्रांनो इथं फोटोला सिलेक्ट करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियाचा जो काही ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे आणि फिल स्क्रीनला सेट करायचा आहे. असं मित्रांनो सगळे फोटो तुम्हाला फिल स्क्रीनला सेट करायचे आहे. तर मित्रांनो सगळं मी इथं सेट करून घेतलं. आता तुम्हाला एकदम सुरुवातीला यायचं आहे. पहिला फोटो जो काय आहे त्याला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आणि 3rd नंबरचा जो काही ऑप्शन दिसतो याच्यावरती क्लिक करून इथे एक मित्रांनो की फ्रेमचं ऑप्शन आहे. सिम्पली या की फ्रेमवरती तुम्हाला क्लिक करून एक की फ्रेम ॲड करायची आहे फोटोच्या सुरुवातीला आणि एक जी काही इथं डबल बीट म्हणजे 10.21ची जी काही बीट आहे ह्या बीटवरती येऊन इथे एक तुम्हाला की फ्रेम ॲड करायची आहे. आता मित्रांनो पहिले की फ्रेमवरती यायचं आणि जी काही इथं झूम दिसते म्हणजे या साईडला तुम्हाला घेऊन जायचं आणि फोटोला झूम करायचं आहे म्हणजे या प्रकारचे एक इफेक्ट तुमच्या फोटोवरती येऊन जाणार आहे. आता मित्रांनो बॅक यायचं आहे, शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. पहिला इफेक्ट आहे म्हणजे पहिला फोटो आहे त्याला सिलेक्ट करून इफेक्टवरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि आपल्या बिटमार्क प्रोजेक्टमध्ये येऊन जो काही पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला इफेक्ट इथं पेस्ट करायचा. ओके, तर इथे इफेक्ट मी पेस्ट केला आहे. बॅक यायचं, नंतर पुढचा जो काही इफेक्ट आहे तो इफेक्ट तुम्हाला कॉपी करायचा आहे. इफेक्ट कॉपी केल्यानंतर बॅक येऊन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आणि जे काही इथं आता बघू शकता हे जे काही 2 फोटो आहेत ह्या 2 फोटोला तुम्हाला हा जो काही दुसरा इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्ट या ठिकाणी पेस्ट करायचा आहे. नंतर बॅक यायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, तिसरा इफेक्ट कॉपी करायचा आहे आणि मित्रांनो पुढं तुम्हाला बॅक येऊन बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आणि इथं बघू शकता हा जो काही आपला हा फोटो आहे इथं 2 फोटोला इफेक्ट दिला, हा जो काही तिसरा फोटो आहे ह्याला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. नंतर बॅक यायचा आहे, शेक इफेक्टमधला लास्टचा इफेक्ट इथं कॉपी करायचा आहे. नंतर मित्रांनो तुम्हाला आपल्या बिटमार्कमध्ये यायचं आहे आणि बिटमार्कमध्ये आल्यानंतर जो काही लास्टचा फोटो आहे त्या लास्टच्या फोटोला तुम्हाला हा इफेक्ट पेस्ट करायचा. तर मित्रांनो आय होप की तुम्हाला सगळा व्हिडिओ व्यवस्थितपणे समजला असेल आणि मित्रांनो हे जे काही आयफोन इमोजीचं जे काही फॉन्ट वगैरे आहे ते सगळं मी तुम्हाला मटेरियलमध्ये प्रोव्हाइड केलं आहे. तर मित्रांनो एकदम जबरदस्तरित्या आता व्हिडिओ आपला तयार झाला आहे. सिम्पली तुम्हाला शेअरवरती क्लिक करायचं आहे. ज्या प्रकारे तुम्हाला रिझोल्यूशन पाहिजे ते रिझोल्यूशन सेट करून एक्सपोर्टवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.